नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 516वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका जागतिक पाहणीमध्ये असं आढळून आलं आहे की सगळेच लोक विश्रांती घेतात. जे कामसू असतात ते काम केल्यानंतर घेतात आणि जे आळशी असतात ते काम सुरू करायच्या आधीपासूनच घेतात. जागतिक पाहणीमध्ये असं आढळून आलं आहे की सगळेच लोक विश्रांती घेतात. जे कामसू असतात ते काम केल्यावर घेतात आणि जे आळशी असतात ते काम सुरू करायच्या आधीपासूनच घेतात. आता दुसरी कविता आहे. असं समजलं जातं की आपण काम केलं, काहीतरी कमाई केली आणि मग त्यातून काही बचत केली तर ते चांगलं असतं. पण अनेक तरुणांना वाटतं की जर आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी बचत केली तर ते जास्त चांगलं असतं. असं समजलं जातं की आपण काम केलं, काहीतरी कमाई केली आणि मग त्यातून काही बचत केली तर ते चांगलं असतं. पण अनेक तरुणांना वाटतं की जर आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी बचत केली तर ते जास्त चांगलं असतं. तिसरी कविता आहे. एकदा शाळेत विचारलं, प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे, कशावरून? एक विद्यार्थी म्हणाला, कोणी समोरून आलं की आल्या आल्या तो खूप स्मार्ट वाटतो आणि मग तो बोलू लागला की मग स्मार्ट वाटत नाही, हाच ह्याचा भक्कम पुरावा आहे. एकदा शाळेत विचारलं, प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे, कशावरून? एक विद्यार्थी म्हणाला, कोणी समोरून आलं की आल्या आल्या तो खूप स्मार्ट वाटतो, पण बोलू लागलं की तो स्मार्ट वाटत नाही, हाच याचा एक भक्कम पुरावा आहे. माझी चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित 50वा भाग. मना समजते की आपले शरीर इथे आहे, 5 इंद्रियांमुळे आपल्याला सर्व समजते आहे. मना समजते की आपले शरीर इथे आहे, 5 इंद्रियांमुळे आपल्याला सर्व समजते आहे. शरीर मीच शरीरच मी हा विश्वास बनतो, शरीराबरोबर मग स्वतःला माणूस बांधून घेतो. शरीर मीच शरीरच मी हा विश्वास बनतो, शरीराबरोबर मग स्वतःला माणूस बांधून घेतो. शरीराला छान वाटते म्हणून सर्व करतो, आणिक आणिक हवे म्हणून त्यातच अडकून बसतो. शरीराला छान वाटते म्हणून सर्व करतो, आणिक आणिक हवे म्हणून त्यातच अडकून बसतो. खूप झाले म्हणून शेवटी सर्वच नको वाटते, या इच्छांच्या बंधनातून मुक्त व्हावे वाटते. खूप झाले म्हणून शेवटी सर्वच नको वाटते, या इच्छांच्या बंधनातून मुक्त व्हावे वाटते. इच्छांचे बंधनच त्याला विषासमान वाटे, बंधन सारे तोडून टाकू असेही मग वाटे.
इच्छांचे बंधनच त्याला विषासमान वाटे. बंधन सारे तोडून टाकू असेही मग वाटे. प्रवृत्तींच्या पलीकडे जावे मग वाटे. अलिप्त असावे सगळ्यापासून असेही मग वाटे. प्रवृत्तींच्या पलीकडे जावे मग वाटे. अलिप्त असावे सगळ्यापासून असेही मग वाटे. आधी बंधनातच मनाच्या राहणे योग्य वाटे. मनानेच त्यातून मुक्त होणे हेही शक्य वाटे. आधी बंधनातच मनाच्या राहणे योग्य वाटे. मनानेच त्यातून मुक्त होणे हेही शक्य वाटे. रजोगुणांच्या प्रभावाने सारे हवे वाटे. त्या इच्छांचे कैदी आपण झालो असे वाटे. रजोगुणांच्या प्रभावाने सारे हवे वाटे. त्या इच्छांचे कैदी आपण झालो असे वाटे. रजोगुणांची तमोगुणांची हकालपट्टी होते. मुक्ती मुक्ती जी म्हणतात ती मग आपली होते. रजोगुणांची तमोगुणांची हकालपट्टी होते. मुक्ती मुक्ती जी म्हणतात ती मग आपली होते. खरे खोटे कोणते आपण विवेकाने कळते. अन खोट्याचा त्याग करून मग काम आपले होते. खरे खोटे कोणते आपण विवेकाने कळते. अन खोट्याचा त्याग करून मग काम आपले होते. विवेक व भ्रमाचा त्याग याने काम होते. साधना साधना म्हणतात ती यासाठीच असते. विवेक व भ्रमाचा त्याग त्याने काम होते. साधना साधना म्हणतात ती यासाठीच असते.